नसरापूर प्रकरणात जे आहे मुख्य आरोपीला फाशी शिक्षा झालेली आहे, तर काय सांगाल? खऱ्या अर्थानं माणुसकीला काळीमा बसेल अशी घटना घडली. त्या घटनेमध्ये दुर्दैवाने ज्या मुलीवर अत्याचार झाला ती सोलापूरची नात होती. मला त्या घटनेचं त्याच वेळेस बदलापूरला शिंदे साहेबांनी इन्काउंटर करून खऱ्या अर्थानं जे महाराष्ट्राला दाखवलं होतं तशी अपेक्षा तशा भावना सगळ्या लोकांतून आल्या. पण 55 दिवसामध्ये या सरकारने पाठपुरावा करून न्यायदेवतेने न्याय देऊन त्याला फाशी दिलेली आहे. पण तुम्हाला माहीत आहे की आपल्याकडच्या न्यायप्रणालीमध्ये माफीची कमी व्हावी शिक्षा, त्याला कुठेतरी द्यायचा अर्ज, या सगळ्या गोष्टीत त्याला कुठेतरी वेळ जाईल असं आम्हाला भीती वाटते. त्याच्यामुळं ज्या पद्धतीनं 55 दिवसामध्ये फाशी दिली आहे तसं विदिन काही दिवसामध्ये त्याला खऱ्या अर्थानं फाशी दिली पाहिजे. फाशी देत असताना सार्वजनिक ठिकाणी फाशी देऊ शकतो का हा निर्णय सरकारने घेतला पाहिजे. ह्याच्यासाठी का तर हा फाशीचा निर्णय ही सगळी बघून ह्याच्या पुढं अशा गोष्टी करताना या महाराष्ट्रात कुठलाही माणूस दजावला पाहिजे, या भारतामध्ये दजावला पाहिजे. अशा पद्धतीचा कठोर कायदा आपल्याला आणणं ही काळाची गरज पडलेली आहे. सरकारने या पुढच्या काळामध्ये ज्या काही अत्याचाराचे प्रकरण आहेत ते 90 दिवसाच्या आत माइंडेटरी केलं पाहिजे की कंपल्शन केलं पाहिजे. 90 दिवसाच्या आत निकाल लागला पाहिजे. नाहीतर 90 दिवसात चार्जशीट, मग त्याच्यानंतर वर्षानुवर्ष तो निकाल लागतो. असं न होता 55 दिवसात निकाल लावला त्याबद्दल आभार आहे. पण आता किती दिवसात त्याला फासावर खरोखर लटकवलं जात आहे याकडे आम्ही सोलापूरकर म्हणून बघतोय.